इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुढीजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुढीजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित पूर्ण घडले पूर्व नियोजित पूर्ण घडले सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी सर्व आदरणीय गुरुवर्यांना मी विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हावा असं मी विनंती करतोय. सर्व गुरुवर्यांना मी आदरपूर्वक सन्मानच्या स्वरूपामध्ये स्टेजवरती स्थानापन्न होण्याकरता विनंती करत आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शब्दाने ज्ञान वाढवणारे जगण्यातून जीवन घडवणारे मूल्यातून तत्व शिकवणारे समाजाला योग्य दिशा दाखवणारे अशी महान ओळख असणारे माझे आवडते सर्व आदरणीय गुरुवर्य या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी सर्व मित्रमैत्रिणी करून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि सर्व मित्रांना टाळ्याच्या स्वरूपामध्ये सर्व गुरुवर्यांचा सत्कार स्वागत करायचा आहे. तर मी सर्व व्यासपीठावरती असलेल्या सर्व गुरुवर्यांना विनंती करतो की प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावं असं मी सर्व व्यासपीठावरील सर्व गुरुवर्यांना विनंती करतो.
आणि प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केले. सर्व गुरुवर्यांचा अतिशय मनपूर्वक मी धन्यवाद मानतोय. यानंतर कुठलाही कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमाकरता अध्यक्षाची निवड करत असतो. ही आपली परंपरा आहे. त्या परंपराप्रमाणे आजचा जो माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आहे, SSC बॅच सन 1996-97 हे जे काही बॅच आहे, या स्नेह मेळाव्याचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे आवडते मुख्याध्यापक श्री सिद्धाराम काळे सरांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. आताच आपले सहकारी मित्र उपाध्याय सरांनी जे काही सूचना मांडली त्या सूचनेस माजी विद्यार्थीकडून पूर्ण अनुमोदन आहे. धन्यवाद सर. तर आपण या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मित्रांमधीलच या स्नेह मेळाव्याचा जो भाग आहे त्याचा स्वरूप आहे या प्रास्ताविकाच्या स्वरूपामध्ये सांगण्याकरिता माझा वर्गमित्र भूताळी वाघमोडे यांना मी विनंती करतो की ही प्रास्ताविक भाषण सुरुवात करावा असं मी त्यांना विनंती करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आदरणीय गुरुजन आणि सर्व उपस्थित मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण एका सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यानिमित्ताने आपल्या स्नेह संमेलनाची प्रास्ताविक करायची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. सर्व वंदनीय गुरुजनांना नतमस्तक होऊन आज या ठिकाणी तब्बल 28 वर्षानंतर आज शालेय जीवनातील गोड ताज्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. ज्या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच दिलं नाही तर जीवन कसं जगायचं आणि त्या जीवनामध्ये येत असलेल्या संघर्षाला कसं सामोरे जायचं हे सुद्धा ह्या शाळेनं, ह्या वास्तुरूपी मंदिरानं आणि या मंदिरामध्ये कार्यरत आमच्या वेळी असलेल्या या साक्षात देवता स्वरूप शिक्षकांनी आम्हाला दिलं. आज जरी आम्ही सारे वेगवेगळ्या मार्गाने पुढे गेलो असलो तरी ज्या क्षणाला आम्ही मागे वळून पाहतो त्या प्रत्येक वळणावर गुरुजनांचे मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत असल्याचे प्रत्येक वेळी जाणवत असतो. आई वडिलांनंतर आपल्या आयुष्याला आकार देण्याचं खरं जी आकार देण्याचं जर कोणी आकार दिलं असेल तर ते आपले गुरुजन. शाळेत असताना वाटायचं लवकर मोठं व्हावं, कॉलेजला जावं, पण प्रत्यक्षात जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो तेव्हा तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं खरी आनंद, मौज, मस्ती जे काही होतं ते शाळेतच होतं. 10वी झाल्यानंतर आयुष्याच्या या धावपळीत ध्येयभान आम्ही सारे हरवून गेलो. पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच विसरून गेलो. नोकरी, व्यवसाय, नाती गोती यात आम्ही गुंतून गेलो. शाळा संपली, खूप काळ लोटला, मग ठरवला पुन्हा एकदा शाळेत जायचं. ज्यांच्या छत्रछायेखाली आम्ही शिक्षणाची धडे गिरवली त्यांच्या चरणावर माथा टेकून पुन्हा एकदा नतमस्तक व्हायचं आणि ज्यांच्या सुंदर सहवासाने हसत खेळत मौज मस्ती करत एक एक वर्ग आम्ही पुढे गेलो. त्या सर्व मित्र मैत्रिणींच्या संगतीनं पुन्हा एकदा या शाळेला जायचं. खूप वर्षांनी भेटलेले गुरुजन किंवा एखाद्या आठवड्याच्या बाजारामध्ये अचानक भेटलेली मैत्रीण किंवा मित्र असो तो आनंदच वेगळा असतो. मग आम्ही ठरवलं आपण सारे परत एकदा भेटायचं. इयत्ता 10वी बॅच 96-97 ग्रुप ही क्रिएट झालं. सर्व मित्र मैत्रिणी
व्यक्तींना ग्रुपमध्ये ऍड केलं, सर्वांशी संवाद साधला गेला आणि आजचा सुवर्ण क्षण जुळून आला. सुवर्ण क्षण का? तर आज ह्या ठिकाणी गुरु शिष्यांची भेट व संवाद होणार आहे. मित्रांनो, हे क्षण पुन्हा अनुभवणे नाही, कारण आज आपल्याला साक्षात आपल्या सर्वांचे विठ्ठल भेटायला आलेले आहे. सर्वांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आमच्या विनंतीला मान देऊन आलेले त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि मला प्रास्ताविक करायची संधी दिली त्याबद्दल सर्व मित्र मैत्रिणींना धन्यवाद देऊन मी रजा घेतो. एक दोस्त कसा असावा, एक फूल कभी दोबारा नहीं खिलता, ये जन्म बार बार नहीं मिलता. जिंदगी में मिल जाते हैं लाखों लोग, पर सच्चा दोस्त बार बार नहीं मिलता. ऐसे हमारे सब सच्चे दोस्त यहाँ पर उपस्थित है. सबको धन्यवाद देता हूँ. यानंतर दिवंगत आमचे आदरणीय गुरुवर्य, त्याचबरोबर या प्रशालेमध्ये सेवक म्हणून कार्यरत असलेले दिवंगत असे विद्यार्थी आपले मित्रमैत्रिणी यांच्याकरता श्रद्धांजली वाहायची आहे. मी प्रथम सर्वांचं नाव घेतो, त्यानंतर आपण 2 मिनिटाकरता श्रद्धांजली वाहायचा आणि विनम्र अभिवादन करायचं आहे. मी प्रथम आपल्या मित्रमैत्रिणीमधला नावं घेतोय. आमसिद्ध मित्रे, शावरसिद्ध खोबण, रवी शिवशरण, शावरसिद्ध दोते, गणेश माने, गजानन सिलेणे, सिद्धू सलगरे, शावरसिद्ध सलगरे, शावरसिद्ध कोरे, शिवलिंग सोमेश्वर, बाळासाहेब गायकवाड, रंजना दोते, नीलकंठ सोनकांबळे, इंदुमती भैरमुडगे हे सर्व आपल्याच बॅचमधले मित्रमैत्रिणी होत्या. काही आकस्मिक अशा पद्धतीचा तो स्वर्गवासी झालेले आहेत. त्यानंतर आपल्याच प्रशालेमध्ये असलेले इंगोले सर, वरलुळे सर, शेळके सर, गोसुर्ले सर, निर्मल पाटील सर, बापू मामा आणि भगवान सुर्वे, सालुडगी सर, या सर्व दोते सर, या सर्व गुरुवर्यांना आणि मित्रमैत्रिणींना आपण 2 मिनिटं जागेवरती उभारून स्तब्ध बाळगून त्यांना विनम्र अभिवादन करूया. ओम शांती. यानंतर त्या कार्यक्रमाची खूप दिवसानं आतुरतेने वाट पाहत होतो, तो आता होत असताना सगळ्यांनी पाहतात आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्वांचे आवडते आदरणीय गुरुजन या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्व आदरणीय गुरुजनांचा सत्काराचा सोहळा आता संपन्न होणार आहे. तर मी प्रथम आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आदरणीय गुरुवर्य सिद्धाराम काळे सरांचा सत्कार आपलेच वर्गमित्र मी
चन्नप्पा हलोळे सध्या ते हंदिगावचे सरपंच आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र अंशित बन्ने, भूताळी वाघमोडे आणि व्यंकटेश धायगोडे या चारही मित्रांना विनंती करतो की आपले गुरुवर्य सिद्धाराम काळे सरांचा स्वागत सत्कार सन्मान देऊन सत्कार करायचा असं मी त्यांना विनंती करतो. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे. लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे. ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है.
सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान
भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है, ये भगवान है। दाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। ताने पर बैठ के जिनके देखा जहाँ, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का, इस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो आज से जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों पर सपने पुन की नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का, इस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।
जन्मालप्पा श्रीरामप्पा हरवळे हांजी नाव सांगा. भाग्यश्री जन्मालप्पा हरवळे आमच्या घरच्याचं नाव. मी सध्या शेती करत असून आणि हांजी गावचे विद्यमान सरपंच आहे. सगळ्यांना नमस्कार. मी हात चिंचोळीचा आहे, अमोक क्षेत्र भुताळे कन्ने. मी इंडियन आर्ट पंपामध्ये काम करतो आणि माझ्या बायकोचं नाव आहे सुनीता अमसित कन्ने. माझा मुलगा एक इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे आणि दुसरा 12वी एक्झाम दिलेला आहे. थँक्यू. पुढील मित्र आहे भुताळे वाघमोडे. वंदन. माझे नाव भूताळसिद्ध सिद्धप्पा वाघमोडे आणि माझ्या पत्नीचं नाव आहे प्रभावती आणि माझ्या आईचं नाव आहे नागबाई आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये आता नुकतंच 12वीची परीक्षा दिली आणि परवा दिवशी सीईटीचं सुद्धा त्यांनी एक्झाम दिलेला आहे. आणि माझा 2 नंबरचा मुलगा फर्ग्युसन कॉलेजमध्ये ह्या वर्षी 12वीला आहे आणि
म्हणजे 11वी परीक्षा देऊन 12वीला गेलेला आहे आणि तो NDAचा अभ्यास करत आहे. धन्यवाद. मी एक 5-6 वर्ष राजकीय क्षेत्रात काम केल्यामुळं सोलापूर आला की कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद पासून इकडे आल्यानंतर माझ्यातला नेतागिरी तो जागृत होतो, त्यामुळं ते राहून गेलं होतं. आणि जेव्हा मी इकडे येतो तिकडचं विसरून जातो आणि जेव्हा इकडून परत कांबळे सर, परत आपले पाटील सर म्हणतात या को होगी ना इले ती असं म्हटल्यानंतर मग परत मी इकडून निघतो आणि जेव्हा मी सोलापूरचा स्टेशन सोडतो तेव्हा मी पुण्याकडे जाताना तिथला जो जॉब आहे माझा, जो इंटरनॅशनल गोल्फ कोर्स आहे आशिया खंडातला 2nd रनर अप, त्या ठिकाणी मी सिनियर गोल्फ कोर्स सुपरवायझर म्हणून सध्या कार्यरत आहे. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मी व्यंकटेश जनाबाई सोपान धायगोडे. मी आऊट गावचा आहे. मी सध्या ठाणे येथे पोलीस आहे. माझी पत्नी योगिता व्यंकट धायगोडे. मला 2 मुली आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी आता 10वीची परीक्षा झालेली आहे. मुलगा आता 7वीमध्ये गेलेला आहे. थँक्यू. सर्व गुरुवर्यांना प्रथमतः नमस्कार. मी तुळजाराम श्रीपती माने. माझं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे. मी आता सध्या पुणे येथे एक छोटासा उद्योग करतो आणि माझ्या पत्नीचं नाव महानंदा तुळजाराम माने. नमस्कार. धन्यवाद. सगळ्या मित्रांना मला नमस्कार. माझं नाव हरिदास लक्ष्मण सरगर. मी औदचा राहणार आहे आणि माझ्या पत्नीचं नाव लक्ष्मी. मी सध्या पोलीस विभागात नोकरीला आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला निवडणुकीला हवालदार म्हणून काम करतो. आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी कष्ट घेतले आमचे बंडे साहेब आणि धायगोडे साहेब, हलोळे सरपंच, उंबरदे सर, सगळ्यांचा मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. त्याच्यानंतर तयारीत राहायचं आहे. सर्व गुरुवर्यांना वंदन. मी वीरेंद्र मनोहर पाटील. मी राहणार अंशीचा आहे. मी सध्याला SD महामंडळामध्ये कामाला आहे आणि माझ्या पत्नीचे नाव गौरी आहे. मला 2 मुले आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी 12वी इंजिनिअरिंग करीत आहे, 2nd इयरला पॉलिटेक्निकल, आणि मुलगा 9वीचा पेपर दिलेला आहे. नमस्कार. त्यानंतर लगेच दत्ता माने समोर यायचं आहे. नमस्ते सगळ्यांना. मी गंगाबाई वळवंतराव पाटील. मागील 16 वर्षापासून बृहन्मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. आपले सर्व मित्र 30 वर्षांनी आपला गुरु शिष्य पवित्र नातं त्याचं दर्शन घडवून आणलं. सर्वांना खूप खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद. 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 त्यानंतर आहे सर्व गुरुवर्यांना नमस्कार. माझं नाव कटप्पा अंगाप्पा कोळी. मी श्री शंकरलिंग हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. हे माझे बायकोचे नाव आहे गौरमा कटप्पा कोळी. मला 3 मुलं आहेत. आता एक 6वीला आहे, 3रीला आहे आणि 1 धन्यवाद. त्यानंतर नमस्ते. हॅलो, नमस्ते सगळ्या माझ्या मैत्रिणींना नमस्ते. माझं नाव शकिला गरीब बिराजदार. मला 3 मुलं आहेत, एक मुलगी 2 मुलं. मोठ्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. 2 नंबर मुलीचं कॅम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. मुलगीचं लग्न झालं आहे. छोटा मुलगा डिप्लोमा करत आहे. ओके, थँक्यू. चेतना लवटे मॅडम. सर्वप्रथम मी सर्व गुरुवर्यांना वंदन करतो. तसेच माझ्या जमलेल्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारणासारखा असतो. असे सर्व मित्र आज आपण 28 वर्षांनी एकत्र आलो आहोत. या एकत्र येण्यामुळे आपण आपली किलबिलाट पाहून आपल्याला आता शाळा सुरू झाली आहे असे वाटत आहे. तसेच मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विडी घरकुल सोलापूर येथे कार्यरत आहे. याच्या अगोदर मी आदर्श प्राथमिक शाळा महिंद्रजी येथे कार्यरत होतो. काळे सरांच्या शाळेमध्ये. काळे सरांनी माझी ऑर्डर पण काढली होती. परत माझं जिल्हा परिषदला सिलेक्शन झाल्यावर त्यांनी तो जिल्हा परिषदला फोकटमध्ये होत असेल तर जाऊ शकतो म्हणून त्यांनी मला तिकडे जाण्यासाठी परवानगी दिली. त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझ्या पत्नीचे नाव
संतोषी कल्लाप्पा खांडेकर। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलाचं यावर्षी सध्या MBBS जळगाव येथे निवड झालेली आहे। मुलगी सध्या 11वीला शिकत आहे। धन्यवाद सर। यानंतर आपल्या पतीचं नाव सांगायचं म्हणून आणि तेही संगीतमय अशा शब्दामध्ये। माझं नाव चेतना पांडुरंग लवटे, सध्याचं चेतना शिरशिर माशाळे। माझे मिस्टर वेटरनरी डॉक्टर आहेत। एक मुलगी आहे मला, 10वी एक्झाम दिलेली आहे आता। स्पेशल नाव घ्या सरांनी सुचवले, दुलेगे सरांनी, मी नाही। इंग्लिश मध्ये म्हणतात चंद्राला मून, शिरीषिरांचं नाव घेते माशाळेची सून। माझ्या गुरुवारांना नमस्कार आणि माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार। माझं नाव श्रीशैल सुनील राजा, मी आजचेगाव आणि माझ्या मिसेसचं नाव सावित्री। मी सध्या पुण्यात राहतोय। मी स्टोअर इंचार्ज म्हणून एका कंस्ट्रक्शनमध्ये काम करतोय आणि मला 2 मुलं आहेत। एक मुलगी मोठी, ती आता सध्या 10वीला आहे आणि मुलगा आहे तो 6वीला आहे। धन्यवाद। गुरुवारांना साष्टांग नमस्कार आणि माझ्या वर्ग मित्रांना नमस्कार। माझं नाव विठाबाई सोमनी राजा, तिथलं नाव विजयलक्ष्मी नीलकंठ म्हणतात। मला 2 मुलं आहेत। एक तर मोठा मुलगा BCom संपून MCom ला ऍडमिशन चालू आहे त्याचं, आता टर्नर सेकंड इयरला आहे। खूप छान कळवत राहणारे आमचे मित्र इंद्रजित माने, तेवढ्याच ह्याच्यामध्ये विनोदी शैलीमध्ये तुमच्याकडनं तुमचा ओळख परिचय आवश्यक आहे। पहिल्यांदा सर्वांना नमस्कार। इंद्रजित संभाजी माने। मी इंग्रजीमध्ये स्वतःचा आमच्या ग्रंथालय, त्या ग्रंथालयामध्ये मी ग्रंथपाल म्हणून काम करतो। आता एक 3 वर्षापूर्वी स्वतःच्या शेतामध्ये एक छोटासा व्यवसाय कृषी पर्यटन म्हणून चालू केलेला आहे। संजीव पाटील सर आपले, त्यांचं एक 93-94चं बॅचमेट गेट टुगेदर माझ्या शेतातच झालेलं होतं। तर मला 3 मुलं आहेत। पहिली मुलगी 8वीला आहे, दुसरी मुलगी दुसरा मुलगा 6वीला आहे आणि तिसरी मुलगी थोडी उशिरा करणार। म्हणजे मोठं कुटुंब असल्यामुळं बहिणीचे लग्न अगोदर, त्याच्यानंतर उशिरा लग्न। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सर्व गुरुवारांना माझा पहिला नमस्कार। मी कालिदास संशयित माळे, सध्या ST महामंडळामध्ये चालक म्हणून काम करत आहे आणि सध्या मला आता 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा। मी माझ्या पतीचं नाव आरती कालिदास माळे। धन्यवाद। त्यानंतर आहे सुलक्षणा विधाते मॅडम। आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांना मनापासून नमस्कार। माझ्या अगोदरचे नाव म्हणजे माहेरचे नाव सुलक्षणा श्रीमंतराव विधाते आणि सध्याचं नाव सुलोचना आनंदकुमार कलमदाणे आणि माझ्या मिस्टरांचं नाव आनंदकुमार शिवाजीराव कलमदाणे। ते शेती करतात आणि मला 2 मुलं आहेत सर। मोठा मुलगा BCS लास्ट इयरला आहे आणि छोटा 12वीला आहे आणि मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मंगरुळ या ठिकाणी उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे। माझी 22 वर्ष सेवा झाली। मंगळसूत्रातील 2 वाट्या सासरा आणि माहेर आनंदकुमार दिला मला सौभाग्याचं आहे। सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना साष्टांग नमस्कार। मी औंध रायरोडी तालुका दक्षिण सोलापूरतील रहिवासी आहे। अशोक तुकाराम मनमाने। मला 1 मुलगा 1 मुलगी आहे आणि मुलगा जो आहे दुधाचा व्यवसाय करतो, मुलगी BComला आहे आणि माझी धर्मपत्नीचे नाव श्रीदेवी अशोक मनमाने आहे। धन्यवाद।
हॅलो आता सर्व गुरुवाऱ्यांना माझा सस्टेन नमस्कार आणि माझ्या मित्रमंडळींना माझा नमस्कार. मी अप्पाराव प्रदेश्वर कसारे राहणार इंग्रजी. मी सध्या सिद्धेश्वर कारखान्याचे टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतो आहे. माझ्या पत्नीचे नाव कान्हम्मा अप्पाराव कसारे. मला 2 मुले, एक मुलगी एक मुलगा. मुलगी BCom लास्ट इयरला आहे आणि मुलगा 12वी पास झालेला आहे. नीटचा पेपर देतो. थँक्यू. माझं नाव आहे कविता जयराम सुरे. माझ्या मिस्टरांचं नाव आहे अशोक बनसोडे. मला 2 मुलं आहेत. शिक्षण घेत आहेत. आम्ही पुण्याला नाव आहे मॅडम. अशोक. कणकण कुदळी मनमन माती अत्तरले भीती उतरले खांब अत्याकाळीच्या पोटी जन्मने राम राम गेले 1200 रुपये आणले 400 रुपये देते वाण्याला हंडा घेते पाण्याला. पाणी आणले गंगेचा वाडा बांधले भिंगेचा वाड्यात वाडा 7 वाडा 7 वाड्यात मधवाडा मधवाड्यात पलंग पलंगवर गादी गादीवर उशीवर बशी बशीत कप कपात घड्याळात वाजले एक. अब्दुल गनीचं नाव सांगते इलायचीले. शिक्षक आणि माझ्या विद्यार्थ्यांना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी इंगळगिरीचा राहणार आहे. माझं नाव आहे अमशद विशा गोडके आणि मी सध्या इथं जवळ चेट्टीनाड कंपनीमध्ये पॅनल ऑपरेटर म्हणून काम करत आहे. आणि माझ्या पत्नीचं नाव आहे महादेवी अमशद गोडके आणि मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा वाचन कॉलेजमध्ये सोलापूर येथे 12वी झालेला आहे सायन्स साईडला आणि दुसरा मुलगा 11वी सायन्स साईडला शिकत आहे दयानंद कॉलेजमध्ये. धन्यवाद सर. थँक्यू. सर्व गुरुवर्यांना नमस्कार. माझ्या सर्व वर्गमित्रांना नमस्कार. माझं नाव अमचित विठ्ठल बहिर्जे. माझ्या पत्नीचे नाव आहे जयश्री अमचित बहिर्जे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मागील 20 वर्षापासून मी फार्मा फिल्टर पालघर येथे फार्मा कंपनीमध्ये काम करत आहे. धन्यवाद. माझे नाव चांद सिकंदर पटेल. मी सध्या साखर कारखान्यामध्ये कामाला आहे. मला 24,000 पगार आहे. सल्पिटेशन म्हणून मी काम करतो, भट्या चालवतो आणि माझ्या पत्नीचे नाव रेश्मा. मला एक मुलगा एक मुलगी आहे. धन्यवाद. क्षीरसागर त्यांनी पुढे यायचं आहे. माझं नाव मदाप्पा शिवराय पाटील. माझ्या पत्नीचं नाव सुजाता मदाप्पा पाटील. माईक समोर धरा, माईक समोर धरा. माझं नाव मदाप्पा शिवराय पाटील. माझ्या पत्नीचं नाव सुजाता मदाप्पा पाटील. मी शेतकरी आहे. शेतीचा व्यवसाय करतो आणि मला 4 मुले आहेत. एक 10वीला आहे, एक 11वीला आहे, एक 6वीला आहे. सर्व गुरुवर्यांना शशिकांत क्षीरसागर समोर येत आहे. मधुकर उपाध्ये. माझे नाव रेवणशील शौरप्पा हनुमाने व पत्नीचे नाव भाग्यश्री रेवणशील हनुमाने. मी शेतीचे काम व शेती काम करतो. मुलगा 9वीची परीक्षा दिलेल्या आहे. पहिला लिस्ट लागलेला आहे. दुसरा तिसरा काम पाठवतो. धन्यवाद. परमेश्वर कुमार. मधुकर उपाध्ये परमेश्वर कुमार. माझं नाव आहे परमेश्वर प्रतिभा कुमार राहणार राजगी. माझ्या पत्नीचं नाव दानम्मा परमेश्वर कुमार. माझ्या 2 मुलं आहेत. एक मुलगी एक मुलगा. मुलगा ITI पास झालेला आहे आणि मुलगी मार्केट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कोर्स करीत आहे. मी रिक्षा चालक उद्योगमध्ये रिक्षा चालक करतो. आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना नमस्कार. माझं नाव लांडे मशाक महबूब सावळगी आहे आणि माझ्या पत्नीचं नाव रजा मेनन लांडे मशाक सावळगी आहे. मला 2 मुली आहेत. मोठ्या मुलीचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे आणि लहान मुलगी 11वीला शिकत आहे. धन्यवाद.